राहुल गांधी एक बेजबाबदार नेते म्हणून आता पुरेसे प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांचा हा पॉलिटिकल टुरिझम करण्याचे उद्योग चालू आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय लिहिलंय आणि त्यांना श्वसनाचा पूर्वी कसा विकार होता हे सगळं सांगितलं. आणि मग हे काँग्रेसचे 13 सदस्य जे आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी का ऐकून घेतलं, त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन का नाही नोंदवलं. आणि त्याच्यामुळे राहुल गांधी प्रत्येक त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. संसद चालू न देण्यामध्ये त्यांचा मोठा रोल होता. आता संसदेच्या बाहेर संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर इकडे येऊन खोटं नाटं बोलणं आणि वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणं, याच्याऐवजी राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या जनतेने आणि खरं तर देशभरातल्या जनतेने त्यांना का नाकारलं याचं आत्मचिंतन करावं. अतुलजी, त्यांनी आणखी एक आरोप केलेला आहे, तो व्यक्ती दलित होता म्हणून त्याला मारलं आणि RSS ची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा असल्याचाही आरोप त्यांनी केला. तुम्ही माझं वाक्य फक्त अर्धवट तोडलं. त्यांनी जनतेने का नाकारलं याचं चिंतन करावं. फारच असेल तर चिंतन करायला बँकॉकला जावं. आणि त्याच्यामुळे संविधानाची मोडतोड कोणी केली हे उभ्या देशाने पाहिलंय. या देशात आणीबाणी कोणी आणली अगदी नक्कीच हे उभ्या देशाने पाहिलंय. आणि त्याच्यामुळे नक्कीच तुमचा मुद्दा अतुलजी लक्षात आलेला आहे. धन्यवाद TV9 ला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.